नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी दाशरथे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. कर्जमाफीसह अनेक मागण्या मान्य झाल्यानं राज्यातला शेतकरी संप मागे. अभियांत्रिकी आणि औषध निर्माण अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत मराठवाड्यात आज विविध रेल्वे विकास कामांना प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल रात्री उशिरा शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. 31 ऑक्टोबरपर्यंत कर्ज माफ करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पुढे ते म्हणाले, सरकारने मान्य केलं आहे की 31 ऑक्टोबरपर्यंत हे कर्ज माफ करण्याच्या संदर्भातली कारवाई केली जाईल. त्याकरता आम्ही एक समिती तयार करतो आहोत. जी समिती या संदर्भात अभ्यास करेल, त्यातलं गरजू शेतकरी रोगाला जाऊ नये हे बघेल आणि ज्याप्रमाणे मागच्या कर्जमाफीत काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला तसा गैरफायदा घेता येणार नाही हेही ही समिती याच्यामध्ये बघेल. या समितीमध्ये सरकारचे लोक आणि शेतकऱ्यांचेही प्रतिनिधी असतील. त्या माध्यमातून अल्पभूधारक थकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं होईल. शेतमालाच्या हमी भावासंदर्भात महिनाभराच्या आत राज्य कृषी मूल्य आयोगाचं गठन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केला. दूध दरवाढीसंदर्भातही 20 जूनपर्यंत निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या सुमारे 70% मागण्या मान्य झाल्यानं शेतकरी संप मागे घेत असल्याचं शेतकरी संघटनांचे मुख्य समन्वयक धनंजय जाधव यांनी जाहीर केलं. ते म्हणाले, ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये 70% मागण्या जवळपास आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्यामुळे हा आपला जो संप आहे हा आम्ही माघारी घेत आहोत. या बैठकीला शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी जयजी सूर्यवंशी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान शेतकरी संपाच्या काल दुसऱ्या दिवशी मुंबई तसंच पुण्याकडे जाणारा शेतमाल आणि दूध पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शनं करत दूध तसंच भाजीपाल्याचा पुरवठा रोखून धरला होता. त्यामुळे काल अनेक ठिकाणचे आठवडी बाजारही भरले नाहीत. राज्यात 1 ते 7 जुलै दरम्यान राबवल्या जात असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यात वृक्ष लागवड मोहिमेच्या तयारीसंदर्भात काल आढावा बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेमध्ये सनदी सेवा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या 14 विद्यार्थ्यांची केंद्रीय नागरी सेवेत निवड झाली आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं लवकरच या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचं बडोले यांनी सांगितलं. अभियांत्रिकी आणि औषध निर्माण अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल आज संध्याकाळी 5 वाजता तंत्रशिक्षण संचालनालयाच्या www.dtmaharaष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावरून उमेदवारांना आपल्या गुणपत्रिका डाऊनलोड करता येतील अशी माहिती संबंधित कार्यालयाकडून देण्यात आली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई माध्यमाचा 10वी परीक्षाचा निकाल आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना आज दुपारी cbse.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. महाराष्ट्रातल्या मालवण इथले मूळचे असलेले लिओ अशोक वराडकर यांची आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. आयर्लंडमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मतं मिळवत वराडकर यांनी विजय मिळवला. वराडकर यांची आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल कोकणासह अनेक ठिकाणी फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज परळी दौऱ्यावर येत आहेत. औरंगाबाद इथं मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेल्या तिकीट आरक्षण कार्यालयाचं उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते आज होणार आहे. परळी इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हे कार्यक्रम होणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. जालना ते नगरसोल डेमू गाडीचा साईनगर शिर्डीपर्यंत विस्तार करण्यात येणार असून
या गाडीला प्रभू हिरवा झेंडा दाखवतील. नांदेड आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकांच्या अनेक विकास कामांचा प्रारंभही प्रभू यांच्या हस्ते यावेळी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 11:15 वाजता मुख्यमंत्री नांदेड विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरनं परळीकडे रवाना होतील. 11:30 वाजेच्या सुमारास परळी रेल्वे स्थानकावर होणाऱ्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभाला ते उपस्थित राहतील. माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंढे यांच्या 3ऱ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमांमध्येही मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. दुपारी 2:15 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं नांदेडकडे रवाना होतील. माजी मंत्री दिलीप देशमुख यांच्या कारकिर्दीवर आधारित दिलीपरावजी देशमुख हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व या विद्याधर कांदे पाटील लिखित चरित्र ग्रंथाचं काल लातूर इथं माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. ज्येष्ठ साहित्यिक डॉ जनार्दन वाघमारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. देशमुख यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांनी काम केलेल्या संस्था प्रकाशझोतात आल्या या शब्दात डॉ वाघमारे यांनी देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवरील पदवीधर मतदारसंघातून 10 नोंदणीकृत पदवीधरांची नव्यानं निवडणूक घेण्यासाठी नवीन मतदार यादी तयार केली जात आहे. कालपासून या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली. विद्यापीठाच्या पदवीधरांनी 3 जुलैपर्यंत नाव नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. परभणी शहर आणि परिसरात काल शेतकरी संपाचा परिणाम जाणवला. भाजीपाला तसंच दूध फेकून दिलं जाण्याच्या भीतीनं तुरळक शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्रीसाठी आणल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. केंद्र सरकारच्या 3 वर्षपूर्तीनिमित्त राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत काल परळी इथं रोजगार, स्वयंरोजगार आणि व्यवसाय मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंढे तसंच खासदार डॉ प्रीतम मुंढे यांनी युवकांना मार्गदर्शन केलं. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहर आणि परिसरात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मात्र वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. स्वदेशी पद्धतीनं विकसित केलेल्या आणि परमाणु वहन सक्षम असलेल्या पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राची ओडिसामधल्या चंडीपूर बेटावरून काल यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर 350 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतं. दरम्यान स्कॉर्पियन श्रेणीतली दुसरी पाणबुडी चाचण्यांसाठी सज्ज असल्याची माहिती संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. या श्रेणीतल्या आयएनएस कल्व्हरी या पाणबुडीच्या सगळ्या चाचण्या पूर्ण झाल्या असून या वर्षाअखेरीपर्यंत ही पाणबुडी नौदलात दाखल होणार असल्याचं जेटली यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. कर्जमाफीसह अनेक मागण्या मान्य झाल्यानं राज्यातला शेतकरी संप मागे. अभियांत्रिकी आणि औषध निर्माण अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत मराठवाड्यात आज विविध रेल्वे विकास कामांना प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.